दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष आता आणखी अडचणीत येण्याची शक्यता आहे। दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यून सुक येओल यांना ताब्यात घेण्यासाठी तिथल्या कोर्टानं वॉरंट जारी केलंय। या वॉरंट अंतर्गत येओल यांचं निवासस्थान आणि कार्यालयाची तपासणी करण्याचीही परवानगी देण्यात आलेली आहे। यून येओल यांनी या डिसेंबरच्या सुरुवातीला मार्शल लॉ लागू करण्याची घोषणा करत आणीबाणी जाहीर केली होती। त्यानंतर येओल यांच्या विरोधात महाभियोग राबवण्यासह विविध प्रकारे कारवाई होतीये। दक्षिण कोरियातल्या उच्च पदांवरच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा तपास करणाऱ्या करप्शन इन्व्हेस्टिगेशन ऑफिसनं जारी केलेल्या निवेदनानुसार सोल वेस्टर्न डिस्ट्रिक्ट कोर्टानं यून यांना ताब्यात घेण्यासाठी आणि त्यांचं अध्यक्षीय कार्यालय आणि मध्य सेऊलमधल्या निवासस्थानाची झडती घेण्यासाठी वॉरंट जारी केलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।